अकोट शहरातील अवैध सावकारांनी अकोट न्यायालयाच्या परिसरात 72 वर्षीय वृद्धाला मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी सावकाराविरुद्ध अकोट शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहे। शहर पोलिसात किसन लोणकर मकरमपूर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये अकोट न्यायालयात लक्ष्मण अरविंद भोरे, हरिदास धोंडीराम कुंभार यांच्या विरुद्ध सावकारी अधिनियम बाबत प्रकरण सुरू आहे। या प्रकरणात न्यायालयात 10 मे रोजी सुनावणी होत आहे। दरम्यान घटनेतील फिर्यादी न्यायालयाच्या परिसरात बसले असता लक्ष्मण अरविंद भोरे, हरिदास धोंडीराम कुंभार, रवींद्र राधाकिसन कासट या तिघांनी वादविवाद करीत त्यांना लोटालाट करून अश्लील शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे। या फिर्यादीवरून शहर पोलीस अकोट यांनी तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तर 11 मे रोजी सावकारग्रस्त शेतकरी शुभम नारे व इतर शेतकरी यांनी सावकार रवींद्र कासट याला अकोला जिल्ह्यातून तडीपार करून यांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करावी याबद्दल उपविभागीय अधिकारी अकोट यांना लेखी निवेदन सादर केले आहे। MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी। अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठा सावकार, जिल्ह्यातील नव्हे तर विदर्भातून याच्या एवढा मोठा सावकार नशीब असा रवींद्र कासट याच्या विरुद्ध 2 ते 3 महिन्याआधी अकोट पोलीस स्टेशन शहर येथे सावकार गुन्हे दाखल होऊन तसेच सहाय्यक निबंधक कार्यालय यांनी सुद्धा त्याला सावकार घोषित करून व त्यांच्याच पत्रानुसार सहाय्यक निबंधकांच्या अकोट पोलीस स्टेशनला सावकारी गुन्हे दाखल होऊन त्याला कुठल्याही प्रकारची अटक करण्यात आली नाही। तसेच रवींद्र कासट व त्यांच्या पत्नी सौ संगीता रवींद्र कासट हे संगनमताने सावकारी करतात हे सर्व आढळून आले। याच्या विरुद्ध 150 ते 200 केसेस जिल्हा निबंधक उपनिबंधक कार्यालय येथे चालू आहे। याच्या आधी 2-3 दिवसाआधी 10 तारखेला एक शेतकरी तारखेवर आला असता अकोट न्यायालयाच्या आवारात त्यांनी त्या शेतकऱ्याला शिवीगाळ केली व मारहाण लोटपाट केली। त्यानंतर आम्ही अनमोल मित्तल साहेब हे DYSP साहेब यांना सुद्धा निवेदन देण्यात आले। निवेदन देऊन तरी सुद्धा मला असं वाटत नाही की त्याच्यावर कुठलेही अजून काही हालचाली होऊन राहिले, परंतु तो त्यांची जी मुजोरी आहे ती चालूच आहे। कास्तकाराला दमदाटी करणे, त्यांचे जे शेती पैसे घेऊन जे शेती त्याचे नाव आहे ते वापस न करणे, त्यानंतर शेती विकण्याचे धवसा देणे, ताब्यात घेण्याचे धवसा देणे, या गुंडांच्या माध्यमातून तो शेतकऱ्यांना दमदाटी करते व तसेच आम्ही तक्रार जिल्हा उपनिबंधक येथे तक्रार केली असता त्याच्या इथं जे ज्या नियमानुसार धाड टाकले तिथे कमीत कमी 20 ते 25 डायऱ्या, खरेदी कर, हिसाब पावत्या, चेक हे धनादेश आढळून आले। हे सर्व सहाय्यक निबंधक यांच्याकडे जमा होते। त्याला पोलीस स्टेशन येथे सुद्धा ते देण्यात आलेले आहे। त्या प्रकरणात देवकर यांच्याकडे तपास होता, परंतु त्यांनी शेतकऱ्यांचे फसवणूक म्हणून त्यांनी सुद्धा फसवणूक केली असं म्हणायला हरकत नाही। त्यांनी सुद्धा त्यांना लाच मागितली होती। त्या लाचे प्रकरणी देवकर साहेबांना सुद्धा त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधाच्या याच्यात जाळ्यात अडकवलेला आहे। त्यानंतर आता अजून त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु त्याच्या कुठे आणि पोलिसांचा त्याच्यावर काही वचक नाही। तो डायरेक्ट सांगली पोलीस डिपार्टमेंटमध्ये DDR ऑफिस हे आम्ही खिशा घेऊन फिरतो, हे एक माझ्यासाठी फार मोठा विषय नाही आहे। त्याच्यावर हरामाचा पैसा आहे, त्यामुळे त्याची मस्ती जास्त वाढलेली आहे। माझी तारीख असल्यामुळे मी दिवाणी कोर्टात हजर होतो आणि कोर्टाच्या आवारात बसल्यानंतर लक्ष्मण भोरे, हरिदास कुंभार आणि रवींद्र कासट आणि गुंड प्रवृत्तीचे 2-3 लोक असे माझ्यावरून मला त्यांनी मारण्याची धमकी दिली व शिवीगाळ केली आणि मला मारपीट केली की तुझे पाय कोर्टाच्या बाहेर आल्यावर मी तोडून टाकीन किंवा वर तोडून टाकीन, पण तुला मी ठेवणार नाही। आणि तसंच मी कोर्ट पोलीस स्टेशनला गेला आणि तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हे दाखल केले। गुन्हे दाखल झाले, त्याची कोणतीच कारवाई आजपर्यंत केली नाही। तरी माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे मी विनंती करीत आहो की माझ्या जीवाची सुटका करायच्या यांनी मारण्यापासून काही ना काही मला बचाव करा। माझ्या कुटुंबावर संकट कोसळलेलं आहे।